आज कोपरगाव तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रमुखांच्या आदेशाखाली आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रात आणि केंद्र सरकार राज्यामध्ये जे चालू आहे इथेनॉईल हे पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये मिक्स करून जे 25 किंवा 20% डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये इथेनॉईल मिक्स करतात। एक तर शासनाने त्या प्रमाणात पेट्रोलचे आणि डिझेलचे दर कमी करावे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, इथेनॉईल आणि ते जर मिक्स करून जर साधनांची खराबी होत असेल त्याच्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते, या गोष्टीवर पण शासनाने विचार केला पाहिजे। पण तुम्ही जर बळजबरी लोकांच्या माथी जर इथेनॉईल मारत असाल तर तुम्ही पेट्रोलचे भाव स्थिर राहावे, डिझेलचे भाव स्थिर राहावे म्हणून तुम्ही इथेनॉईलचा पर्याय शोधलेला आहे। परंतु पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे। मग इथेनॉईल मिक्स करून तुम्ही जनतेला काय साध्य करणार आहे? जनतेचा काय फायदा करणार आहे? जनतेचा फायदा होण्याऐवजी यात सगळ्या राजकीय नेत्यांचा फायदा होत आहे आणि या राजकीय लोकांच्या फायद्यासाठी तुम्ही जनतेला वेठीशी धरू नये असं आमचं केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे। यावर त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पुढे मोठे आंदोलन करू। आज कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचं कारण असं होतं का इथेनॉलची सक्ती या सरकारने या देशावरती का बरं लादलेली आहे? यांना फक्त कुठेही भ्रष्टाचारच करायचा आहे का? कुठं जरी गेलो आज आपण बघतच आहोत, पेपर लीक असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, म्हणजे कुठला जरी विषय जर आज आपण घेतला तर त्याच्यामध्ये हे सरकार फक्त भ्रष्टाचारच करायला उतावळं झालेलं आहे। म्हणजे तुमच्या मुलासाठी तुम्ही कुठल्याही तऱ्हेला जाणार का? तुम्ही आमच्या देशाला का बरं वेठीस धरता? या अशा भ्रष्टाचार सरकारचा सर्वात पहिलं तर मी निषेध करतो, कारण की या सरकारने अख्ख्या देशाचा, आपल्या भारत सरकारचा अख्खा वाटोळा करून ठेवलेलं आहे। जिथं जावा तिथं बघावा तिथं फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, फक्त एवढं भ्रष्टाचार चालू आहे। तर हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे। त्याच्यासाठी आज आम्ही एकदम प्रामाणिक आणि शांततेने आज आम्ही तहसीलदार साहेबांना आमचं इथेनॉलच्या विरोधामध्ये निवेदन दिलेलं आहे। पण इथून पुढे जर या सरकारने कधी लवकरात लवकर इथेनॉल बंदी जर नाही केली तर शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणार आणि त्याच्या सर्वस्व जबाबदारी सरकारची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।